नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो राजेश वानखेडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तुम्हाला जर का अंबानीच्या कंपनीमध्ये रिलायन्स कंपनीमध्ये जॉब करण्याची संधी मिळाली तर तुम्ही काय करणार? हा व्हिडिओ आज खास करून MSFच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे जे की MSFमध्ये जाऊ इच्छितात। आपला तुम्हाला माहीतच असेलच की MSFचा स्टाफ जो आहे तो रिलायन्स कंपनीमध्ये आपल्या अंबानीच्या बंगल्याला सुद्धा सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं, परंतु त्यांना MSFकडून पगार जो दिला जातो तो 20 ते 25 हजाराच्या दरम्यान दिला जातो। म्हणजे काय तर त्यांच्या अंबानीच्या रिलायन्ससारख्या कंपनीमध्ये सुद्धा त्यांचे आपली MSF सेवा पुरवते, परंतु मग पगार ज्या प्रमाणामध्ये रिलायन्स त्यांच्या स्टाफला पगार देते त्या प्रमाणात MSF आपल्या स्टाफला पगार देत नाही। परंतु मग तुम्हाला जर का डायरेक्ट रिलायन्स कंपनीमध्ये जॉबची जर संधी भेटली तर ती संधी सध्या तुमच्याकडे उपलब्ध आहे। तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत रिलायन्स कंपनीमध्ये सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह या पदावर अर्ज करण्याची मुभा आहे। त्या पदाच्याबद्दल जवळपास वर्षाला 6 लाख रुपये पर ॲनम, म्हणजे एका वर्षाला तुम्ही 6 लाख, दर महिन्याला 50 हजारापर्यंत तुम्हाला पगार भेटू शकतो। त्या पदाबद्दल आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मी देणार आहे। त्याची पात्रता काय आहे, अर्ज कुठं करायचा, त्याची वयोमर्यादा किती आहे, क्वालिफिकेशन काय लागतं, आणि त्याच्यानंतर त्याची निवड प्रक्रिया कशी होते, आणि त्याच्यानंतर त्या पदांवर वेगवेगळ्या पद्धतीनं त्या अंबानीच्या कंपनीमध्ये फॅसिलिटीज कशा पद्धतीने भेटतात, सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर का नवीन आले असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबून घ्या। अशा प्रकारची संधी तुम्हाला पुन्हा डबल पुढच्या वर्षीच भेटेल। दरवर्षी या वॅकन्सीज येत असतात, परंतु एका सरकारी नोकरीला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीची सर्व्हिस तिथं पर्क्स अँड फॅसिलिटीज आपल्याला भेटत असतात। तर चला ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया, ठीक आहे। चला, काय आहे, अंबानीची कंपनी आहे रिलायन्स ग्लोबल कॉर्पोरेट सिक्युरिटी। त्याच्यामध्ये सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत। त्या पदाबद्दल आपण पाहूयात। सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह या पदाबद्दल पात्रता काय आहे त्या पदाची, तर ग्रॅज्युएशन लागतं। तुमचं जर का पदवी झाली असेल पण त्या ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला 50% पडलेले असणं अनिवार्य आहे, प्लस तुमच्या त्या 50% ग्रॅज्युएशनच्या सर्वच्या सेमिस्टरच्या ज्या मार्कशीट आहेत त्या सगळ्या मार्कशीट तुम्हाला लागतात तिथं। सगळ्या मार्कशीट म्हणजे ते वन टाईम तुमची पास झालेले असावे तुम्ही, ठीक आहे। आणि विशेष म्हणजे तुम्ही जर का एक्स सर्व्हिसमॅन असाल, NCC होल्डर असाल तर तुम्हाला तिथं प्राधान्यसुद्धा दिलं जातं, ठीक आहे। वय किती लागतं, तर वय लागतं 21 ते 27। याच्यामध्ये कुठल्या कॅटेगरी व्हिडिओ वगैरेला रिलॅक्झेशन नाही, सरळ मिनिमम 21 मॅक्झिमम 27। हे 1 ऑगस्ट 2026पर्यंत, 1 ऑगस्ट 2026ला तुमचं 27 वय पार झालेलं नसावं। उंची किती लागते, तर उंची पुरुषांना लागते 167.6 सेंटीमीटर आणि महिलांना लागते 157.5 सेंटीमीटर। पहिले ही उंची नाही का 170-172 सेंटीमीटर होती, परंतु आता ती कमी करण्यात आलेली आहे, 167 सेंटीमीटरपर्यंत करण्यात आलेली आहे। याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो, नाहीतर पहिले 170-172 अशी होती। निवड प्रक्रिया कशी आहे, सुरुवातीला तुमची मेंटल ॲप्टिट्यूड टेस्ट होते, म्हणजे तुमची मानसिक स्थिती कशी आहे ते एका पेपरच्या द्वारे तुमची टेस्ट केली जाते। त्याच्यानंतर तुमची पर्सनॅलिटी असेसमेंट टेस्ट होते, PAT होते। त्याच्यानंतर तुमची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होते। फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे काय, तर तुमची ग्राउंडची प्रक्रिया होते। ग्राउंड प्रक्रिया कशी असते, रनिंग असते 800 मीटर, त्याच्यानंतर सिटअप्स असतात, पुशअप्स असतात, आणि ही ग्राउंडची प्रक्रिया मुंबईला होते ही ग्राउंडची प्रक्रिया। आणि त्याच्यानंतर काय होतं, तर ग्रुप डिस्कशन होतं आणि पर्सनल इंटरव्ह्यू होतं। तुम्ही म्हणाल याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर तर खूप हार्डच आहे, हे जास्त काही हार्ड नाही आहे, ते फक्त दिसायलाच आपल्याला एवढे मोठमोठे शब्द आहेत। ते मेंटल ॲप्टिट्यूड टेस्ट, पर्सनॅलिटी असेसमेंट टेस्ट, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू, या 4 स्टेजेस आहेत आपल्या निवड प्रक्रियेसाठी, परंतु ते पाहिजे तितक्या जेवढ्या अवघड नाही आहेत। तुम्हाला लागलं तर तुम्ही कमेंट करा, हे जी निवड प्रक्रिया आहे की हे मेंटल ॲप्टिट्यूड टेस्ट कशी होते, पर्सनॅलिटी असेसमेंट टेस्ट कशी होते, ग्रुप डिस्कशन वगैरे याच्यामध्ये काय काय विचारतात, त्याच्याबद्दल मी एक नवीन सविस्तर व्हिडिओ बनवेल, ठीक आहे। त्याच्याबद्दल तुम्हाला जर का हवं असेल तर ते कमेंट करा मला, मी या
निवड प्रक्रियेवरती एक विशेष पूर्ण डेडिकेटेड व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची पोस्टिंग कुठं असेल, पोस्टिंग रिलायन्स कंपनीमध्येच महाराष्ट्रात, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या 4 राज्यांमध्ये तुम्हाला पोस्टिंग भेटू शकते. त्याच्यानंतर ट्रेनिंग होते, याची जे ट्रेनिंग असते चांगल्याच प्रकारचे, कारण ग्लोबल सिक्युरिटी सर्व्हिसेस म्हणजेच कधी हे अंबानीची कंपनी नाही का आउट ऑफ इंडियासुद्धा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. चान्स जर भेटला तर तुम्हाला, तर तुमचेही चान्सेस असू शकतात, परंतु त्याला कदाचित फार वर्षसुद्धा लागू शकतात जर का तुम्ही जॉईन झालेत तर. त्याच्यानंतर ट्रेनिंग 1 वर्षाची ट्रेनिंग होते तुमची चांगली. आता 1 वर्षाची ट्रेनिंग तर आता इंडियन आर्मीलासुद्धाही दिली जात नाही परंतु आपली या यांची ट्रेनिंग होते. तर ते कसं वेगवेगळ्या पद्धतीनं टेस्ट होते असतील आणि ट्रेनिंग होत असेल, ती 1 वर्षाची असते, कारण चांगली हाय क्लास सिक्युरिटी आहे ना भाई. म्हणून अर्ज कसा करावा, तर अर्जाची प्रक्रिया एक तुम्ही गुगलला सर्च करा RGSS करिअर्स म्हणून. RGSS जरी टाईप केलं तरी तुम्हाला ते गुगलला तो पेज ओपन होऊन जाईल रिलायन्स कंपनीचं. त्याच्यावर तुम्ही क्लिक करा, त्याच्यावर त्या इंटरफेसवर लँड व्हा. त्याच्यानंतर थोडं वरती स्क्रोल केलं की खाली येतं क्लिक हिअर आपला अर्ज करण्यासाठी. हाऊ टू अप्लाय म्हणून जर का आपण ते एक फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन असतात त्याच्यावर एक क्लिक हिअरचं ऑप्शन असतं, त्याच्यावर तुम्ही स्वतःला ऑनलाईन रजिस्टर करा. काही तुम्हाला दुसरं कुठे जाण्याचा आणि अर्ज भरण्याचा गरज नाही आहे. त्या RGSS हे टाईप करा गुगलला, त्याच्यावर रिलायन्स इंडस्ट्रीजचं जे काही आपलं इंटरफेस ओपन होईल त्याला वरती स्क्रोल करा, खाली हाऊ टू अप्लाय म्हणून येईल, त्याच्यावर क्लिक करा आणि त्या पेजवर तुम्ही लँड व्हाल. तिथं जे काही रिक्वायरमेंट्स मागतात, तुमचं नाव, गाव, डॉक्युमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टी अपलोड करा व्यवस्थित आणि तुमचा अर्ज तिथं सबमिट होईल. त्याच्यानंतर तुम्हाला मेल येईल आणि तुम्हाला या प्रक्रियेसाठी, ग्राउंडच्या प्रक्रियेसाठी प्लस या मेंटल ॲप्टिट्यूड या टेस्टसाठी तुम्हाला बोलावणं येईल. ठीक आहे. त्याच्यासाठी अनुभव लागतो का, तर अनुभव नाही. तुम्ही फ्रेशर जरी असाल, ग्रॅज्युएट असाल, एवढी तुमची हाईट असेल, तुमचं 27पेक्षा कमी वय असेल, ठीक आहे, भरपूर आहे. पगार किती असतो, तर पगार जो मिनिमम सांगितला मी तुम्हाला 6 लाख रुपये वर्षाला, म्हणजे जवळपास 50,000 रुपये महिन्याला तुम्हाला पगार भेटू शकतो. हे पगार तर हा फक्त एवढाच आहे 50,000 जो आहे की नाही, पण त्याच्यानंतर इतरत्र फॅसिलिटीज ज्या असतात त्या काही भरपूर असतात भाई. कारण रिलायन्स कंपनी म्हटली म्हणजे अंबानीचं आहे ना भाई, आणि अंबानी स्वतःचा स्टाफ मेंटेन करते, तर कसं स्वतःचं स्टँडर्ड मेंटेन करतात. मी माझा वैयक्तिक अनुभव तुम्हाला सांगतो. आपले त्या कंपनीचा वैयक्तिक अनुभव नाही, परंतु माझा मित्र आहे तिथं, माझे मित्र आहेत अंबानीच्या बंगल्यावर MSFमध्ये जे तिथं ड्युटी करतात. तर एकंदरीत तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो की जे वर्षभराची मेहनत ते तिथं अंबानीच्या बंगल्यावर ड्युटी करून करतात की नाही, त्याच्या जवळपास 4 ते 5 महिन्याचं समजा त्याले वर्षातून एकचदार जे काही आहे ते भेटायचं ते भेटून जाते. बाकीच्या गोष्टी ते तुम्ही समजून घ्या, जास्त काही मी एवढं सखोलातलं सांगत नाही. परंतु वर्षभरातली मेहनत जे आपण पगाराच्या भरोशावर करतो तेच MSFचा स्टाफला ज्यांना तिथं नाही का 4-5 महिन्याची समजा एकखट्ट्या वन टाईम भेटते. वन टाईम जास्त डिटेलमध्ये मी सांगत नाही, तुम्ही समजून घ्या. जर हे आपल्या MSFच्या स्टाफलासुद्धा अशी सुविधा आहे, तर तिथला त्यांचा जो स्टाफ असतो त्यांनासुद्धा याच्याहीपेक्षा बेटर सुविधा असतात. त्यांना मोबाईलसुद्धा भेटतात. मोबाईल म्हणजे मोबाईल असे काही साधेसुधे नाही, चांगल्या क्वालिटीचे मोबाईल त्यांना भेटतात. आणि प्लस त्यांची अंबानीची राहण्यासाठी स्वतःची टाउनशिप असते. एखाद्या चांगल्या सिटीमध्ये जर का तुम्हाला राहण्यासाठी किती जद्दोजहद करावं लागते, तर त्यांना राहण्यासाठी फ्लॅटसुद्धा दिले जातात. आणि जिथं राहण्याची टाउनशिपची व्यवस्था नसेल तर त्यांना HRAसुद्धा दिला जातो, हाऊस रेंट अलाउन्सेस प्लस दुसरे डिअरनेस अलाउन्सेस, सगळ्या गोष्टींची त्यांना पूर्तता केली जाते. म्हणजे असं समजा की सरकारी नोकरीलासुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं तिथं रिम्युनरेशन जे आहे ते दिलं जातं. कारण अंबानी स्वतःचं स्टँडर्ड मेंटेन करतं, तर त्याच्या स्टाफचंसुद्धा स्टँडर्ड अंबानी मेंटेन करतं, आहे की नाही. त्याच्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंट्स वगैरे काय लागतील, तर तुमचे ग्रॅज्युएशनचे 50% असल्याचे सगळ्या सेमिस्टरच्या मार्कशीट्स लागतील. तुम्ही जेव्हा तिथं अपियर व्हायला जाल आपला ग्राउंडच्या प्रक्रियेला किंवा या मेंटल ॲप्टिट्यूड टेस्टच्या प्रक्रियेला तुम्ही तिथं हजर व्हाल तेव्हा. त्याच्यानंतर तुम्ही जर का एक्स सर्व्हिसमॅन असाल, NCC असाल, ह्या जरुरी नाही आहेत, पण तुम्ही जर असेल तर तुम्हाला त्याचा एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज भेटू शकतो. त्याच्यानंतर काय आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट आणि स्पोर्ट्स, जर तुमच्याकडे स्पोर्ट्सच्या काही डॉक्युमेंट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. अनिवार्य नाही आहे, परंतु तुमच्याकडे असलं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ठीक आहे. बाकी इतरत्र
आणखी काही तुम्हाला माहिती हवी असल्यास या पोस्टबद्दल एवढं ध्यानात ठेवा की आपलं याचा अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती 31 ऑगस्ट लास्ट डेट आहे. 31 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही या पदासाठी अर्ज करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला जर का याची निवड प्रक्रिया कशा पद्धतीनं चालते हे मेंटल ॲप्टिट्यूड टेस्ट, पर्सनल असेसमेंट, पर्सनॅलिटी असेसमेंट टेस्ट, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू याच्याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ बनवतो. त्याच्या संदर्भात तुम्ही कमेंट करा आणि भेटूया आपण लगेचच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.